आता आपण बघूयात न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। सुनील तटकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। अमित शहा यांच्या भेटीनंतर तटकरे यांच्याकडून मोदींची भेट विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट असल्याची तटकरे यांची प्रतिक्रिया। सुनील तटकरे बॉसला भेटले, त्यांचा पक्ष हा मोदी शहांचा आहे। सुनील तटकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरती संजय राऊत यांचं टीकास्त्र। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध आहे। अमित शहांच्या विरोधात काँग्रेस पुण्यामध्ये आंदोलन करणार आहे। काँग्रेसच्या आंदोलनाला अद्याप पुणे पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये, तर शहांच्या दौऱ्यामध्ये काही गडबड केल्यास करारा जवाब देणार। भाजपच्या धीरज घाटे यांचा काँग्रेसला इशारा आहे। नवीन शाळांना मंजुरीसाठी संस्थाचालकांना पैसे द्यावे लागतात। संस्थाचालकांना प्रत्येक टेबलावरती 5 ते 10 लाख रुपये लागतात। महाराष्ट्रामध्ये पेपरफुटीपासून बोगस डिग्रीपर्यंत फक्त पैशांचाच खेळ सुरू आहे। संजय राऊत यांची टीका। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनामध्ये काही लोकांकडून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न। आंदोलनामध्ये दंगामस्ती करणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी। सीजेपी आंदोलनातील गोंधळावरून गिरीश महाजन यांची मागणी आहे। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा। पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करू। विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या, अभिजित दिपके यांची मागणी आहे। आश्वासन दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवली पाहिजे। गुन्हेगारी प्रवृत्ती शोधण्याचं काम मोदींच्या कार्यालयापासून सुरू व्हावं। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किती लोकांना भाजपने शरण दिली आहे। सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या कारवाईवरून संजय राऊत यांचा सवाल। कंगना रनौत यांनी बोलताना थोडा विचार केला पाहिजे। कंगना रनौत यांच्या जयंतीच्या वरच्या वक्तव्यावरती गिरीश महाजन यांचं हे विधान आहे। आमदार खासदारांनी थोडं तोडून मापून बोललं पाहिजे, महाजन यांचा सल्ला आहे। लोकसभेत आज देखील परीक्षा विधेयकावरती चर्चा। राहुल गांधी चर्चेत सहभागी होणार, तर दुपारी 12 वाजल्यापासून विधेयकावरती चर्चा होणार। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह दुपारी 2 वाजता उत्तर देणार आहेत। आता बघूया टॉप 9 राजकीय मोठ्या बातम्या। नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश आहेत। विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती सीजेपीचा आक्षेप आहे। सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी तपास करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे, अत्यंत गंभीर आहे। सौरव दास यांची ही प्रतिक्रिया आहे। केंद्रीय गृह सचिव, आयबी प्रमुख आणि गृहमंत्री अमित शहांची बैठक। आंदोलकांवरील एफआयआर तपास सुरू ठेवण्यास कोर्टाने सांगितल्यानंतर बैठकीला महत्त्व। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल। राऊस अव्हेन्यू कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल, तर आज विशेष जलदगती न्यायालयासमोर आरोपपत्र सादर केलं जाणार आहे। पेपरफुटी प्रकरणामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी बदनामी केली, कुठलाही संबंध नसताना या संदर्भात आपल्यावरती आरोप केले, अभिमन्यू पवार यांचा दावा आहे। तर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल आहे। सत्ताधाऱ्यांकडून आलिशान गाड्या घेण्यासाठी जनतेच्या तिजोरीमध्ये हात। वैयक्तिक संपत्ती वेगळी आणि यावेळेस जनतेची संपत्ती वेगळी आहे। बीएमसीच्या नव्या कार खरेदीच्या प्रस्तावावरती संजय राऊत यांची ही टीका आहे। अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंची आज मराठा बांधवांसोबत बैठक आहे। जरांगेंकडून राज्यभरामध्ये मराठा बांधवांना बैठकीचं निमंत्रण आहे। बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता आहे। दुग्ध विकास विभाग आणि सहकार प्राधिकरणाकडून सुप्रीम कोर्टात मुदतवाढीसाठी हालचाली आहेत। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदत 3 ऑगस्टला संपणार आहे। निवडणूक 3 महिन्यामध्ये घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते। पुणे पालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात काँग्रेसचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना पत्र आहे। माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचं मोहन भागवत यांना पत्र आहे। पालिकेच्या घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अन्न आणि औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेची 6 तास चौकशी।
पेपरफुटीमध्ये 5 लाख ते 50 लाखांपर्यंत व्यवहार झाल्याचा आरोप आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची ऋषिकेश गांगुर्डे यांची मागणी आहे. इंस्टाग्रामसह प्रमुख समाज माध्यम कंपन्यांना नोटीस आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नियमनाचा मुद्द्यावरून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विषयक स्थायी समितीची नोटीस आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींना 3 ऑगस्टला हजर राहण्याचा समन्स आहे. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्यामुळे कारवाई होत असल्याची चर्चा आहे. ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचे मॉडेल संपूर्ण राज्यात राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ होईल. मुंबईमध्ये मंत्री लोढा यांनी अभियान सुरू केलं होतं. उद्या वरळी डोम या ठिकाणी राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ केला जाईल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. 1.5 वर्ष उलटूनही खंडणी हत्येच्या सुनावणीला सुरुवात नाहीच. केंद्र सरकारकडून साखर व्यापाऱ्यांवरती निर्बंध नवीन लागू करण्यात आलेले आहेत. 1 ऑगस्टपासून देशातील कोणत्याही साखर व्यापाऱ्याला साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाहीये. अन्न ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून या संदर्भात पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये गोंधळाची स्थिती. व्यापारी संघटना आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद. महापालिकेकडून जेसीबीद्वारे फूल विक्रेत्यांवर कारवाई. पालिकेच्या कारवाईमध्ये फूल व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. अन्न आणि औषध प्रशासनाकडून मुंबईतील 5 नामांकित क्लब्सचे अन्न आस्थापन परवाने हे निलंबित करण्यात आलेले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छतेमुळे MIG क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांसह अन्य क्लब्सवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यात विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत BLO घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. नागरिकांनी मतदार यादीतील नावाची तपासणी करून आवश्यक नोंद वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 22 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे. गोंदिया गडचिरोलीमध्ये पावसाचा आज ऑरेंज अलर्ट आहे. तर जळगाव, पुणे घाट आणि सातारा घाटमाथ्यावर देखील ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.